आज आपण प्रदीपची गोष्ट ऐकणार आहे। प्रदीप हा 27 वर्षाचा युवक होता आणि त्याचा रसवंती ग्रह होता। उसाचा रस काढण्याच्या मशीनमध्ये त्याचा हात अचानकपणे अडकला। त्याच्या बोटांच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले होते। ते कसे आपण प्लास्टिक सर्जरीद्वारे बरे झाले त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश देशपांडे, डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर। प्रदीप हा एक 27 वर्षाचा युवक होता। तो खूप मेहनती होता। त्याचा रसवंती ग्रह होता। त्याची स्वतःची शेती पण होती। तो रोज सकाळी लवकर येऊन त्याचा रसवंती ग्रह उघडायचा आणि संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत तो काम करायचा। एके दिवशी संध्याकाळी तो खूप थकला होता आणि उसाचा रस काढताना चुकून त्याची बोटं उसाबरोबर त्या रसवंतीच्या मशीनमध्ये अडकली आणि त्याच्या बोटांचा पार चुरा झाला। त्याला तातडीने हॉस्पिटलला आणलं गेलं। 6 तासाच्या आत तो आमच्या हॉस्पिटलला पोहोचला होता। त्याला मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं तर मला वाटलं होतं की 4ही बोटांचा पार चुरा झालेला आहे आणि ह्यांना काढून टाकायची गरज असेल। पण जेव्हा मी मायक्रोस्कोप खाली त्याला बोटांना स्वच्छ केलं आणि त्यांची जेव्हा रचना बघितली तर मला जाणवलं की त्याचे बरेचसे स्ट्रक्चर्स हे इंटॅक्ट होते। फक्त फ्रॅक्चर्स झाल्यामुळे ते वेडेवाकडे झाले होते आणि त्याच्या हाताच्या फक्त रक्तवाहिन्या तुटल्या होत्या, पण इतर शिरा त्याच्या बऱ्यापैकी पिंजल्या होत्या, पण पूर्णपणे तुटल्या नव्हत्या। त्याच्या नातेवाईकांशी मी बोललो आणि त्यांना सांगितलं की आपण प्रयत्न करून बघू, ही बोटं वाचवता येतात का, असा आपण प्रयत्न करूया आणि रक्तवाहिन्या जोडून जर करता 5 दिवस त्याच्यातून रक्तपुरवठा चांगला चालू राहिला तर ही बोट वाचण्याची शक्यता खूप जास्त चांगली आहे। तर ताबडतोब आपण ही बोटं काढून टाकायला नको, पण हा बोटं वाचवायचा आपण प्रयत्न करूया का। पण ही सर्जरी खर्चिक आहे, तर त्याच्यासाठी तुमची तयारी आहे का। तर त्यांनी घरच्यांनी चर्चा केली आणि ताबडतोब परवानगी दिली की आपण काहीही झालं तरी हा युवक आहे, 27 वर्षाचाच आहे, अजून त्याचं अवघं पूर्ण आयुष्य त्याच्यासमोर आहे, तर त्यामुळे आपण बोटं वाचवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूया। अशा वेळेला त्याचा आम्ही एक्सरे काढला तर बोटांचे भरपूर तुकडे झाले होते। जसं एखादं शीख कबाब करण्यासाठी तारेमध्ये वेगवेगळे तुकडे घातले जातात आणि त्यांना भाजलं जातं, तर त्याच टेक्निकनी त्याचे जे बोटांचे 7-8 तुकडे झाले होते त्यांना आपण तारेमध्ये ओवून घेऊन एका तारेद्वारे त्याचे हाडांचे फ्रॅक्चर्स आपण जोडले आणि त्यानंतर मग हालचालीच्या ज्या शिरा होत्या त्या पिंजल्या होत्या, तर त्यांना एकमेकांशी शेवून त्यांचा दोरसारखं आपण रूपांतर केलं आणि शिरांना पहिल्यासारखा आकार दिला। त्याचबरोबर त्याच्या ज्या रक्तवाहिन्या होत्या त्या 2-2 ठिकाणी तुटल्या होत्या, तर त्यांना आपण केसांपेक्षाही बारीक धागे वापरून त्यांना आपण जोडलं आणि ज्या संवेदनाच्या शिरा होत्या त्या सुदैवाने त्या कोणत्याही तुटल्या नव्हत्या, कारण संवेदनाच्या शिरा ह्या खूप लवचिक असतात आणि एका क्रश इंजुरीमध्ये त्या एवढ्या सहजासहजी तुटत नाहीत। तर ही खूप चांगली गोष्ट होती आमच्यासाठी। तर अशा रीतीने साधारण 8 ते 10 तास आपण ही सर्जरी चालू ठेवली आणि सर्जरीनंतर त्याच्या बोटांचा आकार पहिल्यासारखा झाला। त्वचासुद्धा फाटलेली होती, त्यांना आपण बारीक टाक्यांनी शिवलं आणि त्याच्या बोटांना अगदी पहिल्यासारखं स्वरूप आपण आणून दिलं। 5 दिवस त्याला रक्तपुरवठा चालू राहण्यासाठी आपण रक्त पातळवायचं इंजेक्शन, गोळ्या सर्व चालू ठेवल्या। 5 दिवसानंतर पण इंजेक्शन बंद केलं आणि पुढे साधारण 1.5 महिन्यापर्यंत त्याला रक्त पातळवायच्या गोळ्या आपण दिल्या। 1 आठवड्यानंतर आपण पेशंटला डिस्चार्ज केलं। तर पेशंटला डिस्चार्ज करताना त्याच्या बोटांच्या रक्तपुरवठा चांगला होता। बोटं पाचीच्या पाची बोटं गुलाबी दिसत होती आणि त्याच्यामधला रक्तपुरवठा हा सॅटिस्फॅक्टरी होता। 1 महिन्यानंतर आपण त्याचा एक्सरे काढून जेव्हा बघितला तर त्याची हाडं जुळत आलेली होती। तर त्यामुळे आपण 1 महिन्यानंतर त्याच्या हाडांमध्ये घातलेल्या तारा होत्या त्या आपण काढून टाकल्या आणि 3 महिन्यानंतर त्याला जेव्हा आपण परत बघितलं तर त्यावेळेला त्यानं त्या बोटांची हालचाल सुरू केली होती आणि त्या हातांनी तो वैरण उचलण्याची शक्ती त्याला आली होती व त्याला लिहिता पण येत होतं। 3 महिन्याच्या अखेरी तो जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा तो खूपच आनंदी होता आणि त्यांनी स्वतः त्याचं नाव त्याच्या हातांनी त्यांनी लिहून दाखवलं। तर हा आमच्यासाठी एक खूपच आनंदाचा आणि समाधानाचा विषय होता। बऱ्याच वेळेला असं असतं की शार्प कट इंजुरी असेल तर तिथं एकाच ठिकाणी कट असतं, त्याच्यामुळे तिथे जोडणं जास्त सोपं जातं। पण जेव्हा क्रश इंजुरी होतो, उदाहरणार्थ ह्या रसवंतीच्या मशीनमध्ये जेव्हा बोटं अडकतात तर त्याच्यामध्ये बोटं बऱ्याच ठिकाणी तुटतात, 2 ते 3 ठिकाणी तुटली जातात आणि एवढ्या ठिकाणी जोडणं हे खूपच जास्त अवघड जातं आणि त्याच्यामध्ये रिझल्ट पण खराब येतात। पण प्रदीपची केस झाल्यानंतर आम्ही अशा पेशंटमध्ये पूर्वी प्रयत्नच करत नव्हतो,
पण प्रदीपमुळे आम्ही त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याचशा पेशंटना आपण प्रयत्न केला आणि आतापर्यंत आम्ही 25पेक्षा जास्त अशा प्रकारचे हात आणि बोटे वाचवू शकलोय। बऱ्याच मुलांचे बुलेटची चेन साफ करताना ते बुलेटचं साफ करताना जे कापड असतं ते त्या चेनमध्ये अडकतं आणि त्याच्यासोबत अंगठासुद्धा त्याच्यामध्ये अडकतो आणि अंगठा पूर्णपणे तुटून वेगळा होतो। तर अशा प्रकारचे अंगठे पण आपण जोडलेले आहेत। गेल्या 3 महिन्यांमध्ये आम्ही 7पेक्षा जास्त असे अंगठे जोडलेले आहेत, जेणेकरून ही खूप दुःखद गोष्ट आहे की बुलेटच्या चेनमध्ये अंगठा अडकणं खूप दुःखद गोष्ट आहे, पण त्यांना आपल्याला जोडण्यामध्ये पण तेवढंच चांगलं यश मिळत आलेलं आहे। अपघात हा घडू नये, पण घडला तर जर करता 6 तासाच्या आत अशा बोटांना आपल्याकडे तुम्ही घेऊन आला तर आपण त्यांना पहिल्यासारखं जोडण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो आणि ह्याचा सक्सेस रेट 80 ते 90% आपल्या सेंटरला आहे। पण हे एकदा ही सर्जरी झाली, बोट वाचलं की त्याच्यानंतर फिजिओथेरपी करणं सुद्धा हे खूप जास्त गरजेचं आहे। शार्प कट इंजुरीमध्ये एकाच ठिकाणी ते टेंडॉन्स वगैरे चिकटू शकतात, ॲडिशन्स बनू शकतात, त्याच्यामुळे फिजिओथेरपीचं प्रमाण कमी लागतं। पण क्रश इंजुरीमध्ये जास्त दिवस फिजिओथेरपी करावी लागते, काही वेळेला 2 ते 3 वर्ष पण फिजिओथेरपी चालू ठेवावी लागते आणि त्याच्याने हळूवार मूवमेंट इम्प्रूव्ह होते आणि हात बऱ्यापैकी 50 ते 60% क्षमतेने पहिल्यासारखा हात काम करू शकतो। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। पुन्हा अशीच नवीन गोष्ट ऐकायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसोबत। नमस्कार।